Number of particles in 12 gram क्या असणार आहे 12 gram divided by 1.992648 into 10 raised to minus 23. आता 12 gram into इथं काय येणार आहे 10 raised to 23 divided by काय येणार आहे तर 1.992648 याला डिवाइड करून किती येते 6.022 बस 137 into 10 raised to काय येणार आहे तर 23 म्हणजे हे नंबर ऑफ पार्टिकल्स इन काय झाले तर 12 ग्रॅम मी तुम्हाला काय म्हटलं की एमिडे एवोगॅड्रोने जेव्हा मोल कन्सेप्ट ठेवला त्यावेळी त्याला रिलेट केलं 1 मोल काय म्हटलं 1 मोल मध्ये किती कॉन्स्टंट पार्टिकल आहेत 1 मोल मध्ये किती कॉन्स्टंट पार्टिकल आहेत तर जेवढे कार्बन 12 मध्ये कार्बन 12 त्याचा मोलार मास घ्यायचा किती ग्रॅम घेतला 12 ग्रॅम बरं कार्बन 12 का घेतला कारण कार्बन 12 आपण घेतलेला atomic mass unified करायला so carbon 12 is a reference element over here what element over here reference आणि ठीक आहे मग 1 mole of any substance contains what particles equals to particles in carbon 12 that is 12 gram तो किती आला 6.022 into 20 आपण फक्त एकच घेतो 6.022 into 10 raised to 20 घेतो याला आपण कसला नंबर म्हणतो तर ॲव्होगॅड्रोस नंबर काय म्हणतो कारण ॲव्होगॅड्रोने फाइंड केलं बरं त्यांना हे जेव्हा फाइंड केलं त्यावेळी त्याच्या लक्षात असं आलं की जो काय एखाद्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास आहे किंवा जो काही एखाद्या एलिमेंटचा मॉलिक्युलर मास आहे किंवा जो काही एखाद्या एलिमेंटचा फॉर्म्युला मास आहे हे सगळे सिंगल ॲटमचे मास किंवा सिंगल मॉलिक्यूलचे मास किंवा सिंगल फॉर्म्युला युनिटचे मास सिंगल ॲटम सिंगल मॉलिक्यूल सिंगल फॉर्म्युला युनिटचा मास युनिफाईड मध्ये होता फॉर एक्झाम्पल इथं आपण घेतला मी काय घेतलेला ऑक्सिजन घेतलेला ऑक्सिजन किती घेतलेला 16 युनिफाईड त्यानंतर H2SO4 जर मी घेतला तर H2SO4 चा किती येणार आहे तर 98 युनिफाईड त्यानंतर NaCl हा कॅटायन एनायन फॉर्म झालेले आहेत NaCl चे किती आलेला आपला 58.5 युनिफाईड हे सिंगल ॲटमचे मास आहे किंवा सिंगल मॉलिक्यूलचा मास आहे किंवा सिंगल फॉर्म्युला युनिटचा मास दिस मास is the same if we are considering the mass of what 1 mole of substance this mass is the same if I am considering the mass of 1 mole of substance म्हणजे हा substance जर मी 1 मोल घेतला काय घेतला 1 मोल मध्ये किती कॉन्स्टंट पार्टिकल असणार आहे 1 मोल मध्ये 6.022 into 10 raised to 23 particles yes right 6.022 into 10 raised to 23 particles चा मास जो आला तो हा सेम आला 16 च आला मॅग्नीट्यूड काय आली सेम 16 पण युनिट ग्रॅम 98 ग्रॅम 58.5 ग्रॅम पण हा कशाचा आला एका मोलचं your atomic mass or your molecular mass or your formula mass is nothing but molar mass when we say molar mass जेव्हा तो एका मोलचा मास आहे किती मास आहे एका मोलचा म्हणजे 1 मोल मध्ये किती कॉन्स्टंट पार्टिकल असतात 6.022 into 10 raised to 23 particles चा मास कोणता मास आहे 6.022 into 10 raised to 23 particles मास समजतंय का yes or no ठीक सो आतापर्यंत आपण एक रिलेशन डेव्हलप करूया काय 1 मोल इथे बघा रे 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज इक्वल्स टू त्यामध्ये किती कॉन्स्टंट पार्टिकल असतात 6.022 into 10 raised to 23 पार्टिकल्स असतात आणि त्यांचा मास म्हणजे इक्वल्स टू काय असतो तर मोलार मास कशामध्ये असतो ग्रॅम पर मोल आणि मोलार मास आणि ॲटॉमिक मास किंवा मोलार मास आणि मॉलिक्युलर मासचं रिलेशन काय सांगितलंय की तुमचा मोलार मास हा इक्विव्हॅलेंट टू काय असणार आहे ॲटॉमिक मास
किंवा मॉलिक्युलर मास किंवा फॉर्म्युला मासच्या मॅग्निट्यूडला इक्विव्हॅलेंट असणार आहे. कोणाला इक्विव्हॅलेंट असणार आहे? मॅग्निट्यूड व्हॅल्यू. पण मॉलिक्युलर ॲटॉमिक मासचं युनिट काय असतं? युनिफाईड. आणि 1 ग्रॅम मोलार मास युनिट काय असतं? तर ग्रॅम. काय असतं मोलार मास युनिट? काय असतं मोलार मास युनिट? समजते मी काय सांगितलं? यस ऑर नो? हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. अजून एक त्याचं रिलेशन व्हॉल्यूम बरोबर बघायचं. म्हणजे तो पूर्ण रिलेशनच होतो. आणि त्यावेळेला वेगवेगळे फॉर्म्युलाज डेव्हलप होतात आणि त्यावेळेला आपण काय म्हणतात न्यूमरिकल सॉल्व्ह. आणि मॅक्सिमम न्यूमरिकल स्मॉल कन्सेप्ट वरती असतात. आणि मोल कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. इट इज द एंड ऑफ 12th. तर आपण हे लॉजिक चूज करणार आहे अगेन. मग तो सॉलिड स्टेट असू दे, सोल्युशन असू दे, आयन इक्विलिब्रियम असू दे, इलेक्ट्रोकेमिस्ट्री असू दे. आहे की एनालिटिकल केमिस्ट्री मध्ये हे झालं आपलं बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. पुढचा टॉपिक जो आहे तो एनालिटिकल केमिस्ट्री. त्या एनालिटिकल केमिस्ट्री मध्ये काय संपला आता. हा थेअरी संपली. आता न्यूमेरिकल सांगितलं त्याची. इथं बघा expressing large count of object is made easy by using quantitative adjectives. कसं 24 केळी म्हणण्यापेक्षा मी 2 डझन सोपं म्हणणार. काय म्हणणार आहे? 2 डझन सोपं. So I use an adjective such as dozen, gross. So you know that even a small amount of any substance contains a very large number of atoms or molecules. हे तुम्हाला माहिती आहे. कारण एका ॲटमचा मास खूप कमी आहे. एका ॲटमचा मास खूप कमी आहे तर त्याचा 1 ग्रॅम जरी घेतलं तर त्याचे पार्टिकल्स खूप जास्त असणार आहेत. तर त्यासाठी स्टँडर्ड गरजेचं होतं. काय गरजेचं होतं? स्टँडर्ड. सो we use a quantitative adjective mole. What we use? We use a quantitative adjective mole to define the number of particles. Define what? Define what? To define the number of particles. So to express the large number of some microscopic entities, like it may be in the form of atoms, it may be in the form of ions, electrons, etc. present in a substance. बरं, 1 mole of substance म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? 1 mole is the amount of substance that contains as many entities or particles that are present in exactly how much? 12 gram of carbon 12 isotope. 12 gram of carbon 12 isotope चा मास 12 gram. Carbon 12 isotope चा मास काय आहे तर 12 gram. So 1 mole is the amount of substance that contains as many entities or particles and there are atoms in exactly 12. मग आपण कॅल्क्युलेट केलं. काय केलं आपण? नंबर ऑफ atoms in 12 gram of carbon 12. मग 12 ग्रॅम ऑफ कार्बन घेतला. किती ग्रॅम ऑफ कार्बन घेतला? 12 ग्रॅम. आणि एका कार्बनचा मास घेतला. एका कार्बनचा मास. मग आपल्याला काय मिळणार? 12 डिवाइडेड बाय हे नंबर बघ. हा 12 ग्रॅम पर मोल आहे आणि हा ग्रॅम पर ॲटम. हा ग्रॅम ग्रॅम काय होणार तर कॅन्सल. ॲटम वरती जाणार. मोल खाली येणार. म्हणजे एवढे पार्टिकल्स आहेत 6.0221367 into 10⁻23 atoms per mole. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? Thus 1 mole is the amount of a substance. 1 mole is the amount of substance that contains 6.0221367 into 10⁻23 particles. मध्ये particles moleculeच्या फॉर्म मध्ये असतील, atomच्या फॉर्म मध्ये असतील, ionsच्या फॉर्म मध्ये असतील किंवा इलेक्ट्रॉन. So note that the main unit of is mole. Mole हे युनिट आहे, फंडामेंटल युनिट आहे. कसं युनिट आहे? आणि सिम्बॉल त्याचं काय आहे तर MO. हा जो काय रिलेशन काढला ॲव्होगॅड्रो. म्हणून त्याला कसला नंबर म्हणतात? ॲव्होगॅड्रोस नंबर. काय म्हणतात? ॲव्होगॅड्रोस नंबर. So number of 6.0221367 into 10⁻23 is known as Avogadro's constant in the honor of Amedeo Avogadro. And it is the 7th fundamental basic quantity, mole. आता मला म्हटले 1 mole of oxygen आहे. काय
काय 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम मध्ये किती पार्टिकल्स आहेत 6.0221367 into 10^23 atoms of oxygen हे बघा हे 1367 सोडून द्या पण 6.02 लक्षात ठेवा आपण एवढं मोठं पार्टिकल बसते आपण 6.02 लक्षात ठेवतो कारण सिग्निफिकन्स 4 पर्यंत कन्सिडर करतो कारण आपण लॉग टेबल सॉल्व करणार आहे लॉग टेबल मध्ये 4 युनिट्स असतात किती टर्म्स लागतात 4 1 2 3 4 टर्म्स लागतात आपल्याला लॉग टेबल ठीक आहे आता 1 मोल ऑफ वॉटर मॉलिक्यूल आहे किती मॉलिक्यूल आहे 1 मोल म्हणजे कोणता सबस्टन्स 1 मोल आला म्हणजे त्याचे पार्टिकल्स किती असणार आहे 6.022 into 10^23 molecules of water म्हणजे हा atomic mass कन्सेप्ट बनवला हा मॉलिक्युलर मास कन्सेप्ट बनवला आता 1 मोल ऑफ सोडियम क्लोराइड घेतला म्हणजे फॉर्म्युला मास सोडियम क्लोराइड इज अ सॉल्ट तर त्यामध्ये किती कॉन्स्टंट पार्टिकल्स असणार आहे 6.022 into 10^23 पार्टिकल्स ऑफ दॅट पण जेव्हा मी हा 6.022 into 10^23 पार्टिकल ऑफ ऑक्सिजन ॲटमचा मास घेईन काय घेईन मास तो किती घेणार 16 त्याचा ॲटॉमिक मास किती मोलार मास माहित है एक फटका दूंगी तो सब मीनिंग में से हो जाएगा 1 मोल ऑफ वाटर मॉलिक्यूल मध्ये 6.022 into 10^23 पार्टिकल्स आहे पण त्याचा मास इज इक्वल टू काय असणार आहे तर 18 कारण त्याचा मॉलिक्युलर मास काय होता 18 युनिट आणि 1 मोल ऑफ NaCl चा मास काय असणार आहे तर 58.5 58.5 कसा आला त्याचा एका फॉर्म्युला युनिटचा मास किती होता फॉर्म्युला युनिटचा मास किती होता 58.5 युनिफाईड मी काय म्हटलं तुमचा ॲटॉमिक मास मॉलिक्युलर मास किंवा फॉर्म्युला मास हाच तुमचा काय असणार आहे मोलार मास फक्त युनिट चेंज होणार काय चेंज होणार आहे काय चेंज होणार आहे समजते तोपर्यंत ठीक आहे मोलार मास हे बघ द मास ऑफ वन ॲटम the mass of one mole of one atom is 1 mole the mass of 1 mole of substance that may be element or compound in grams is called its molar mass कोणाचा मास एका मोलचा मास म्हणजे मोलार मास एका मोलचा मास म्हणजे मोलार मास एका मोलचा मास म्हणजे मोलार मास so the molar mass of any element in gram is numerically equal to its atomic mass this is very important एखाद्याचा मोलार मास हा इक्वल टू त्याचा कोणाला असतो तर ॲटॉमिक मास फक्त युनिट मध्ये फरक असतो तुमचा ॲटॉमिक मास युनिफाईड असणार आहे किंवा तुमचा मॉलिक्युलर मास युनिफाईड असणार आहे किंवा तुमचा फॉर्म्युला मास युनिफाईड असणार आहे मॅग्निट्यूड सेम युनिट चेंज युनिट काय आहे तर युनिफाईड आहे तर इथं ग्रॅम पर मोल हे बघा हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 युनिफाईड आहे सिंगल ॲटमचा मास झाला 1 ग्रॅम पर मोल आहे 6.022 into 10^23 पार्टिकलचा मास झाला कार्बनचा सिंगल ॲटमचा मास आहे 12 युनिफाईड एका मोलचा मास म्हणजे मोलार मास तो किती असणार आहे 12 फक्त युनिट काय होणार आहे चेंज ग्रॅम पर मोल ऑक्सिजन 16 युनिफाईड 16 ग्रॅम पर मोल सेम रिलेशन स्टार्ट्स फॉर मॉलिक्युलर मास वेगळी कन्सेप्ट आहे मोलार मास वेगळी कन्सेप्ट आहे कायम 10 वेळा कन्फ्युज होतो मॉलिक्युलर मास म्हणजे मोलार मास कन्सिडर करायला तुम्ही नो मोलार मास म्हणजे सिंगल 1 मोलचा मास कशाचा मास आणि मॉलिक्युलर मास म्हणजे सिंगल मॉलिक्यूलचा मास हा ठीक आहे आपल्या गरजेप्रमाणे आपण नंतर सगळं ग्रॅम मोल मध्ये घेतो कधी युनिफाईड मध्ये मास घेत नाही त्यामुळे तो ॲटॉमिक मास किंवा मॉलिक्युलर मास ग्रॅम पर मोल मध्ये कन्सिडर करतो पण आता बेसिक कन्सेप्ट मध्ये काय बघितलं सिंगल ॲटमचा मास ॲटॉमिक मास सिंगल मॉलिक्युलचा मास मॉलिक्युलर मास पण जेव्हा हा सिंगल हा ॲटम असतो किंवा मॉलिक्युल असतो हा एक मोल घेतो काय घे तो त्याचा मोलार मास Similarly, molar mass of any substance existing as a polyatomic molecule in gram is numerical to its molecular mass or formula mass in unified. हे बघ O2 32 unified आहे तो 32 ग्रॅम पर काय झाला मोल H2O 18 unified आहे तो 18 ग्रॅम पर काय झाला मोल NaCl 58.5 unified आहे तो काय झाला तर 58.5 काय झाला तर ग्रॅम पर हे बघा तुम्ही ह्याला मल्टिप्लाय जरी केला 6.022 into 10^23 पार्टिकल्स इंटू काय केलं 16 युनिफाईड केलं काय केलं 16 युनिफाईड हा इंटू काय केलं तर 1.66056 into 10^-20 हा सिंगल ॲटमचा मास युनिफाईडचा
सिंगल युनिफाईडचा मास. हे सगळं जरी तुम्ही मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला आन्सर काय येणार आहे? 16 ग्रॅम. काय येणार आहे? काय येणार आहे? 16 ग्रॅम. कसं आलं ते दाखव. 16 ग्रॅम 16 ग्रॅम कसं आलं? 16 ग्रॅम कसं आलं इथे? मला माहित आहे की एक ऑक्सिजन ऍटमचा मास किती आहे? एक ऑक्सिजन ऍटमचा मास 16 युनिफाईड. काय आहे? सगळ्यांनी लक्ष देऊन बघा आणि समजून बघा काय सांगतो. ह्याचाच मास जर मी ग्रॅम मध्ये घेतला, कशामध्ये घेतला तर युनिफाईडच्या जागी मी एक ग्रॅम म्हणजे युनिफाईड मासचं रिलेशन घेणार. काय घेणार? 1 युनिफाईड इज इक्वल्स टू 1.66056 into 10 raised to -24 ग्रॅम. समज में आ रहा है? म्हणजे एका ऑक्सिजन ऍटमचा मास मी ग्रॅम्स मध्ये काढला. 16 इंटू काय केला? 1.66056 into 10 raised to -20. हा सिंगल ऍटमचा मास कशामध्ये आला? ग्रॅम्स मध्ये. काय आला? कशामध्ये आला? ग्रॅम. सिंगल ऑक्सिजन ऍटमचा मास कशामध्ये येणार आहे? तर हा ग्रॅम मध्ये येणार आहे. मला एका मोलचा मास फाइंड करायचा. मग 1 मोल ऑफ ऑक्सिजन ऍटमचा मास जर मी फाइंड करायला गेले तर काय करणार आहे? एका ऍटमचा मास किती आहे? एका ऍटमचा मास 16 into 1.66056 into 10 raised to -24. आणि 1 मोल मध्ये किती कॉन्स्टंट पार्टिकल असतात? येस, 1 मोल मध्ये किती कॉन्स्टंट पार्टिकल असतात? 6.022 into 10 raised to 23. Do one thing, -24 plus 23 -1. So 16 into 1.66056 into 6.022 into 10 raised to -1. पहा काय करते मी? हा 1.6 घेते, हा 1.66056 घेते into 6.022 करते. ह्याला मल्टिप्लाय करा. सांगा मला आन्सर काय आहे? उद्या लॉग टेबल नाही आला तर बक्कन लात मारायला हातून काढणार क्लास. 6.1 हे 10 raised to -1 आहे ना, हे मी यूज नॉट केलं ह्यामध्ये. एक डेसिमल शिफ्ट केलं, -1 आहे ना. किंवा हे बघ, ह्याला पूर्ण मल्टिप्लाय केला तर चालतंय आणि मग -1 चा एक डेसिमल काय केला? शिफ्ट केला तरी पण चालतंय. काय इश्यू नाही. ओए दुश्मनों, आज के दिन में पैदा हो. शौर्य जल्दी बताओ. गेम खेलने के लिए बोला, फास्ट फास्ट होगा तब डिस्प्ले को कुछ प्रॉब्लम नहीं आएगा. बस कैलकुलेशन के लिए बोलो. 15.99982. ठीक है. ग्राम आया. ठीक है, ग्राम आया. ग्राम आया. ये वाला ग्राम आया ना, म्हणजे ह्याला आपण 16 घेऊ शकतो का? 16 युनिफाईड मध्ये 16 ग्रॅम आलं की नाही आलं? समजलं का रिलेशन? येस ऑर नो? हे बघा, हे कन्सेप्ट समजणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला काय म्हणते, सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री खूप इम्पॉर्टंट आहे. हे समजून तर पुढचं नाही समजलं. सगळ्यांना हे समजलं तर समजणार, नाही समजणार मला कोणाला नाही. मला काय सगळं समजलंय. माझं काय झालं, मी पास झाले, माझं झालं इंजिनिअरिंग, मी आता शिकवते, चांगलं कमवते. तुमचं बघा, तुमच्या मम्मा बघा. 6.0. कोणता तो? तो एक दाखवलं मी तुम्हाला. पाठ करताय हे मग शॉर्ट. नथिंग इज इम्पॉसिबल, एव्हरीथिंग इज पॉसिबल. फक्त डोकं शांत ठेवायचं आणि आपण रिलेशन फाइंड करणार आहे. पुढचा मोल
रिलेशन फाइंड करायचं आहे मोल अँड व्हॉल्यूम. कोणाचं रिलेशन फाइंड करायचं आहे मोल अँड व्हॉल्यूम. STP. STP standard temperature and pressure. And STP standard temperature and pressure. Now standard temperature आपण काय घेत होतो 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273.15 केल्विन असते. आणि प्रेशर आपण स्टँडर्ड घेतो 1 atmospheric pressure. That is in mm of H. 1 atmosphere is equal to 760 mm of H. Height of mercury. So pressure of measurement. हा प्रेशर इज इक्वल टू 1 atmosphere. इथं बघा फटके देणार कसं. मला सांगा एक रिलेशन बघायचं आहे आयडियल इक्वेशनचा स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये. पण इथं मी तो यूज करून एका मोल मध्ये कशामध्ये किती व्हॉल्यूम असते फाइंड करायचं. काय फाइंड करायचं आहे एका मोल मध्ये किती व्हॉल्यूम असते. बरं इथं बघा आयडियल गॅस इक्वेशन आहे PV is equals to nRT. PV is equals to nRT. आता प्रेशर तर मला माहिती आहे की 1 atmosphere आहे. टेम्परेचर पण मला माहिती आहे किती आहे तर 273.15 आहे. मला रिलेशन पाहिजे एका मोल मध्ये व्हॉल्यूम किती आहे ST ला. म्हणजे मला नंबर ऑफ मोल्स पण माहिती आहे. किती आहे नंबर ऑफ मोल्स 1. व्हॉल्यूम मला फाइंड करायचं. काय करायचं आहे हां आता R गॅस कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट आहे म्हणजे आपल्याला त्याची व्हॅल्यू माहित असते. गॅस कॉन्स्टंट म्हणजे गॅस कॉन्स्टंट नाव गॅस कॉन्स्टंट आहे. मी काय म्हटलं हे पुढे आपण शिकायचं आहे त्यामुळे थोड्या गोष्टी अननोन जरी असतील तर वाटतं. R इज अ गॅस कॉन्स्टंट आणि त्याची व्हॅल्यू लिटर ॲटमॉस्फिअर मध्ये घ्या. कारण प्रेशर ॲटमॉस्फिअर मध्ये आणि व्हॉल्यूम लिटर्स मध्ये पाहिजे. प्रेशर ॲटमॉस्फिअर मध्ये आणि व्हॉल्यूम लिटर्स मध्ये पाहिजे. म्हणून R गॅस कॉन्स्टंटची लिटर ॲटमॉस्फिअर मध्ये व्हॅल्यू काय असते 0.08206 liter atmosphere per mole per Kelvin. Liter atmosphere per mole per Kelvin. See, I arranged the equation in the form of volume. मला volume फाइंड करायचं. काय फाइंड करायचं आहे so V is equals to काय येणार आहे nRT upon P. So n किती आहे 1. R ची व्हॅल्यू किती आहे 0.08206. टेम्परेचर किती आहे बाळांनो टेम्परेचर किती आहे 273.15. तुम्ही 273 जरी घेतला तर काय फरक पडणार नाही. आणि तो 1 atmosphere घेतला. काय घेतला मला व्हॉल्यूम मिळणार. मल्टिप्लाय करा बघू हे दोन व्हॅल्यूज. मल्टिप्लाय असं कट झालं. मल्टिप्लाय करून सांगा किती किती आहे 22 फक्त 4 आहे. मग फाइंड करा ना करायचं. पावला वन कट मॅच झालं. मल्टिप्लाय मला वाटतं टू 73 म्हणून किती आलं 22.414 असं पुढे काहीतरी येणार 4146 आले 4146 ना. मला सांगायचं मीनिंग काय इथे मीनिंग काय सांगा. आता हे सगळं करण्याचं मीनिंग काय सांगा. एका मोलचं व्हॉल्यूम स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर किती असते तर 22.414 dm³ STP काय नंबर ऑफ मोल्स 1. मग 1 मोल मध्ये फाइंड करायचं. अरे बेटे पण मोल का मास फाइंड करना है ना पर मोल का वॉल्यूम फाइंड करना है ना. एका मोलचं वॉल्यूम फाइंड करायचं आहे. ते रिलेशन झालं रे. एक मोल मध्ये 6.022 × 10⁻³ काढायचं. मग त्या
6.022 into 10 raised to 23 पार्टिकल्सचा व्हॉल्यूम किती असणार आहे at STP that is temperature level 0 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर किती आहे तर 1 atmospheric pressure प्रेशर किती आहे म्हणजे इथे आम्ही रिलेशन ऍड झालं काय रिलेशन ऍड झालं सांगायचं की 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स चं व्हॉल्यूम किती असते 22.414 इग्नोर करा 22.4 dm³ at what STP हे खूप इम्पॉर्टंट आहे at STP तुमच्या क्वेश्चन मध्ये पण at STP द्यायलाच पाहिजे क्वेश्चन मध्ये त्यांना पाहिजे की तुमचा हे व्हॉल्यूम STP आहे जर STP मध्ये असेल तर आपण रिलेशन यूज करणार म्हणजे हा एक डायरेक्ट रिलेशन तुमच्याकडे आला की 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स बघा 1 mole of any substance is equal to त्यामध्ये particle 6.022 into 10 raised to 23 particles त्याचा मोलार मास तो मास असणार आहे मोलार मास आणि त्याचा व्हॉल्यूम किती असणार आहे 22.4 dm³ पण कधी at STP पण कधी at STP पण कधी at STP समझ में आ रहा है मैं बोल रही हूं यस और नो ठीक आता बघा ना तीन चार कंटेनर्स आहेत आणि या चार कंटेनर्सचं साइज शीट जे काय ते सेम आहे आता यामध्ये जर लक्ष ऐकायचं मी जे सांगते मी जर 1 मोल ऑफ सोडियम ॲटम्स घेतले काय घेतले 1 मोल ऑफ सोडियम ॲटम्स तर 1 मोल ऑफ सोडियम ॲटम्स 1 मोल म्हणजे त्यामध्ये किती कॉन्स्टंट पार्टिकल असणार आहे 6.022 into 10 raised to 23 particles of काय असणार आहेत तर सोडियम पार्टिकल्स म्हणजे ॲटम इथं पार्टिकल्स कसल्या स्टेट मध्ये आहेत तर ॲटम्सच्या मध्ये 6.022 into 10 raised to 23 atoms of काय असणार आहेत तर सोडियम ठीक आहे आणि ह्याचा मोलार मास किती असणार आहे 23 ग्रॅम पर मोल कारण एका सोडियमचा ॲटमचा मास असतो 23 युनिफाईड मास एका सोडियम ॲटमचा मास असतो 23 युनिफाईड मास मग 6.022 into 10 raised to 23 पार्टिकल म्हणजे 23 ग्रॅम पर मोल व्हॉल्यूम किती असणार आहे त्याचं एका मोलचं व्हॉल्यूम येस 22.4 dm³ असणार पण at what yes you have to mention this की त्यावेळी टेम्परेचर आणि प्रेशर स्टँडर्ड असायला पाहिजे हे ॲटमच्या कन्सेप्टचा नेक्स्ट 1 मोल ऑफ काय घेऊया O2 मॉलिक्युल्स हो पाठ होता पिरियडिक 30 सगळेच पाठ करायचे तर पहिला 30 होता सगळ्यांकडे काय सांगणार सगळं ब्लॉक बी ब्लॉक डी ब्लॉक एफ ब्लॉक स्टडी करायचं नाही काय बोलत बसतो इथं 1 मोल ऑफ O2 मॉलिक्युल्स आहे हे बघा 1 मोल ऑफ O2 मॉलिक्युल्स मध्ये किती मॉलिक्युल्स असणार आहे बात करके ना तुम्ही 1 मोल ऑफ O2 मॉलिक्युल्स में मॉलिक्युल्स कितने एक मोल में कितने मॉलिक्युल्स रहेंगे 6.02 6.022 into 10 raised to 23 मॉलिक्युल्स ऑफ क्या रहेंगे तो O2 ह्याचा मास म्हणजे किती असणार आहे 32 ग्रॅम का एकाच 16 असते मग 2 आहेत 32 ग्रॅम व्हॉल्यूम किती असणार आहे 22.4 dm³ at STP at what STP आता नेक्स्ट कशाला व्हॉल्यूम काय म्हणतो नाही O2 मॉलिक्यूल आहे O2 मॉलिक्यूल असं आहे O डबल बॉन्ड O असं O2 बॉन्ड ब्रेक करून 2 टाइम्स ऑक्सिजन ॲटम झाला ना मग तुझं व्हॉल्यूम चेंज होईल आता 1 मोल ऑफ H2SO4 मॉलिक्यूल्स घेतला पण इथं मॉलिक्यूल ऑफ डिफरंट ॲटम म्हणजे हा कंपाऊंड झाला हे दोन्ही एलिमेंट्स होते हा काय आहे तर कंपाऊंड हा काय आहे कंपाऊंड मग 1 मोल ऑफ H2SO4 घेतला तर त्यामध्ये काय असणार आहे 6.022 into 10 raised to 23 molecules of what H2SO4 त्याचा मोलार मास
98 ग्राम पर मोल. सल्फर 32, ऑक्सीजन 16 into 4, 16 4 जा 64, 16 4 जा 64, 64 plus 2 68 आणि 68 plus 30, 64 plus 2 is 66 and 66 plus 32 is 90. आणि मग व्हॉल्यूम किती असणार आहे याचं? याचं व्हॉल्यूम किती असणार आहे? 1 मोल आहे ना. 1 मोल ऑफ वॉटर सब्स्टन्सचं व्हॉल्यूम किती असणार? 22.4 dm³ आणि काय असणार आहे तर STP. ठीक आहे. आता नेक्स्ट घेते 1 मोल ऑफ काय घेते तर NaCl घेते. कारण NaCl हा फॉर्म्युला युनिट झाला. सॉल्ट आहे. काय आहे? सॉल्ट. सॉल्ट असू दे काय पण असू दे. 1 मोल ऑफ NaCl 1 मोल झाला ना त्यामध्ये किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असणार आहे? 6.022 into 10 raised to 23 फॉर्म्युला युनिट्स. हा मॉलिक्युलच आहे फक्त जरा जास्त शिकवायचं म्हणून सॉल्ट आहे म्हणून त्याला फॉर्म्युला युनिट म्हणायचं. तुम्ही मॉलिक्युल जरी म्हणता तर काही प्रॉब्लेम नाही. फॉर्म्युला युनिट्स ऑफ काय येणार आहे तर NaCl. त्याचा मास किती असणार आहे तर 58.5 ग्रॅम पर मोल आणि त्याचं व्हॉल्यूम किती असणार आहे तर 22.4 dm³ ऍट काय असणार आहे STP. ऍट काय असणार आहे हे आठवते का? काय सांगा? इक्वल वॉल्यूम ऑफ गॅसेस. Equal volume of gases under identical condition of temperature and pressure will contain what? Equal number of molecules. Equal number of molecules 6.022 into 10 raised to 23 particles. 6.022 into 10 raised to 23 particles. 6.022 into 10 raised to 23 particles. So your volume and your molecules, your volume and your molecules, your volume and your molecules, your volume and the molecules are same, and the molecule is equal directly proportional to both. So 6.022 molecules is nothing but 1 mole. 6.022 into 10 raised to 23 molecule is 1 mole. समझ में आ रहा है? Yes or no? हे कोणतं लॉ होतं? कोणतं लॉ होतं? कोणतं लॉ होतं? हे बघा हे जे मी तुम्हाला सांगितलं ना हा जो रिलेशन मी तुम्हाला सांगितलं ना हे आयडियल गॅस इक्वेशन मध्ये पण तुम्हाला माहिती असेल पाहिजे व्हॉल्यूम आला कसा. सो त्यासाठी मी हा रिलेशन आपण दाखवलेला आहे. ओके ते तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये वगैरे आता लगेच मेन्शन नाही करणार आहे पण थोड्या गोष्टी पुढच्या पण पहिल्या सांगावे लागतील. बघ many substances exist as a gas. If we want to find the number of moles of a gas, तर मला number of moles gas find करावे लागतील. तर मला व्हॉल्यूम माहिती असलं पाहिजे. काय माहिती असलं पाहिजे? व्हॉल्यूम. So we can do this more conveniently by measuring volume rather than mass of the gas. So chemists have deduced Avogadro's law. 1 mole of any gas occupies what volume? 1 mole of any gas occupies what volume? 22.4 dm³ at STP. Standard temperature and pressure. Now standard temperature 0 degree Celsius म्हणजे 273.15 Kelvin. And pressure किती आहे तर 1 atmosphere. So the volume of 22.4 dm³ at STP is known as which volume? Molar volume. एका मोलची volume. कशी volume? एका मोलची. कशी volume? एका मोलची volume. सो आता हा रिलेशन दिलाय नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस मला जर फाइंड करायचं असेल तर जी काही व्हॉल्यूम दिली जी काही व्हॉल्यूम डिवाइडेड बाय मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस जी काही व्हॉल्यूम दिली डिवाइडेड बाय मोलार व्हॉल्यूम ऑफ गॅस. समझ में आ रहा है मेरे व्हॉल्यूम इज वन. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस व्हॉल्यूम ऑफ गॅस एट एसटीपी आणि मोलार व्हॉल्यूम किती असते तर 22.4 काय असते मोलार व्हॉल्यूम काय असते 22.4. Number of molecules is equals to number of moles into 6.022 into 10 raised to 23 molecules. बघा मला जर एक नंबर ऑफ मोल्स मिळाले ना मी त्याला कसे रिलेट करू शकतो
तुम्हाला एक रिलेशन मी सांगितलं कोणता 1 मोल ऑफ एनी सबस्टन्स इज इक्वल टू 6.022 into 10 raised to 23 particles is equals to its equivalent molar mass is equals to 22.4 dm STP. ह्या जर समजला तर ह्याला कसं चेंज करायचं हे आपलं आपण समजू शकतो. आपण सगळ्याला सगळ्या बरोबर करू सगळ्याला सगळ्या. आता काय सांगितलं की आयपीएससी रिसेंटली काय चेंज केलंय प्रेशर चेंज केलं 1 atmosphere काय केलं तर 15. त्यामुळे मोलार व्हॉल्यूम नवीन कोणते आहे 22.7. नवीन मोलार व्हॉल्यूम काय आहे 22.7. पण आपण वापरतो जुनी. आता आपण ऍटमॉस्फिअर कन्सिडर करतो. आता आपल्या टेक्स्टबुक मध्ये आपण ऍटमॉस्फिअर कन्सिडर करतो 1 atmosphere. हा समजला पॉइंट. हा समजला पॉइंट. इथे बघ सगळ्यांनी इथे बघायचं नंबर ऑफ मोल्स इज इक्वल्स टू काय असते मास ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम डिवाइडेड बाय मोलार मास मोलार मास कशामध्ये असणार आहे ग्रॅम पर मोल. ग्रॅम कट होणार पर मोल नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे फाइन. आता नेक्स्ट परत number of moles is equals to given particles फक्त divided by what Avogadro's number काय असतो 6.022 into 10 raised to 23 particles. 6.022 into 10 raised to 23 particles काय असतात पर मोल. पार्टिकल्स कट झालं पर मोल वरती गेलं काय युनिट आलं मोल. नाही नंबर ऑफ पार्टिकल्स काय आलं तर मोल येणार ना. गिवन पार्टिकल डिवाइडेड बाय एनी. हे डिवाइड करून जे युनिट राहणार ते काय राहणार आहे मोलच राहणार आहे. नेक्स्ट नंबर ऑफ मोल्स इज इक्वल्स टू काय असते परत गिवन वॉल्यूम in dm³ or liter divided by काय असते तर मोलार व्हॉल्यूम डिवाइडेड बाय काय असते मोलार व्हॉल्यूम dm³ पर मोल. परत dm³ काय झालं कॅन्सल युनिट काय आलं तर मोल. हे सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज आहेत. या इम्पॉर्टंट फॉर्म्युलाला तुम्ही रिअरेंज करून व्हरायटी ऑफ थिंग्स काय करू शकता तर न्यूमरिकल्स मध्ये काय करू शकता तर त्याला लागू करू शकता. बरं मला जर नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड करायचे असेल दरवेळी किंवा नंबर ऑफ पार्टिकल्स फाइंड करायचे असेल मॉलिक्युल्स म्हणण्यापेक्षा नंबर ऑफ मॉलिक्युल्स घेते मी काय करणार आहे नंबर ऑफ मॉलिक्युल्स इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स इनटू काय करणार आहे तर ॲव्होगॅड्रोस नंबर काय करणार आहे. परत मला जर नंबर गिवन व्हॉल्यूम फाइंड करायचे असेल गिवन व्हॉल्यूम तर गिवन व्हॉल्यूम मला माहित असेल किंवा व्हॉल्यूम मला नाही काय सांगितलंय गिवन व्हॉल्यूम ऍट व्हॉट एसटीपी. ते बघा हा जो आहे ना हा कुठे असायला पाहिजे ऍट एसटीपी असायला पाहिजे. कुठे असायला पाहिजे ऍट एसटीपी. कुठे असायला पाहिजे ऍट एसटीपी. कुठे असायला पाहिजे ऍट एसटीपी. ठीक आहे गिवन व्हॉल्यूम ऍट एसटीपी कसं फाइंड करणार तर नंबर ऑफ मोल्स इनटू काय येणार आहे तर मोलार व्हॉल्यूम किती असते 22.4 dm एसटीपी असायला पाहिजे सगळं जे काय असेल. परत मला जर मास फाइंड करायचा आहे एखाद्या सबस्टन्सचा तो नाही तो आपण फाइंड केला की एसटीपी ला व्हॉल्यूम किती येते. हा मास ऑफ सबस्टन्स कसं फाइंड करणार आहे परत नंबर ऑफ मोल्स इनटू मोलार मास. आता परत जेव्हा आपण न्यूमरिकल्स सॉल्व्ह करू त्यावेळी मी तुम्हाला एक दोन तीन मेथड्स सांगितले. 2-3 मेथड्स मध्ये तुम्हाला लक्षात येईल की कसे आपण त्याला काय करू शकतो तर अप्लाय करू शकतो. एक रिलेशन लिहून घ्यायचं पाहिजे आणि हे मी शेअर केलेलं आहे. आता हे शेअर का केलंय कारण तुम्ही जे काही नोट्स राहिलेत ना जे मी नाही लिहून दिलेले ते सगळे तुम्ही लिहून काढायचे उद्या. आणि what I'm saying की उद्या काय पाहिजे
शिवाय नाना